मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण असे भरपूर व्हिडिओ पाहिले। आपल्याला सेंटर गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट कसे काढायचं आणि कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि किती दिवसात मिळतं आणि त्याची प्रोसेस काय असते, हे सर्व या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल। हे सर्व बघायचे आणि आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायचं। हे भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही, कारण आपण जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपल्याला UPSC असेल, MPSC असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कुठलीही जॉब असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आपल्याला सबमिट करावं लागेल। आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट कसे काढायचं आणि त्याची प्रोसेस काय आणि कोणकोणते कागदपत्रे लागतात, हे सर्व डिटेलमध्ये बघायचं। आणि शैक्षणिक ठिकाणी सुद्धा आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा आपल्याला त्या ठिकाणी जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल, शैक्षणिक पात्रता असेल, आपली स्कॉलरशिप असेल, तर तेच कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागेल। आपल्या राज्याच्या ठिकाणी आपण जे कास्ट सर्टिफिकेट काढलं ते कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी नॉट व्हेरीफाय होऊन जाणार आहे। मित्रांनो, आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, तर त्याची प्रोसेस आणि त्याचे डॉक्युमेंट काय काय लागतात आपल्याला आणि कुठे सबमिट करायचं, ते काय काय प्रोसेस आहे ते सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे। तर या स्क्रीनवरती बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका। आणि या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसते, या सबस्क्राईब बटनवरती प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तुमच्याकडून। चला तर आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट कसे काढायचे त्याची प्रोसेस बघू। हा सर्टिफिकेट स्थानिक तहसील कार्यालय, SDM, सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात मिळतो। कुठे मिळतो तर हे आपण पाहिलं। तर कोणकोणते कागदपत्रे लागतात आपल्याला हे सर्टिफिकेट काढण्यासाठी, तर बघा पर्पज काय असं, सेंट्रल पर्पजसाठी हा कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागेल। तर संबंधित राज्य सरकारच्या पोर्टल किंवा तहसील कार्यालयात मिळतो आपल्याला हे फॉर्म। नंतर आपल्याला दुसरा डॉक्युमेंट कोणतं जोडायचं आहे, आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कोणतंही तुम्हाला एक डॉक्युमेंट जोडायचं आहे। तिसरा डॉक्युमेंट आहे ॲड्रेस प्रूफ, आधार कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, बँक पासबुक, डोमासाईल किंवा निवासी पुरावा, या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे। आणि चौथा डॉक्युमेंट असेल जातीचा पुरावा, प्रूफ कास्ट, तर आई वडिलांचा, आजोबा यांचे जात प्रमाणपत्र जर उपलब्ध असेल तर तुम्ही जोडू शकता। आणि शाळेचे प्रमाणपत्र, LC, जातीचा उल्लेख असलेल्या ग्रामपंचायत, नगरपालिका, जातीचा दाखला, मूळ गावाकडून कोणतंही एक तुम्हाला या ठिकाणी जोडायचं। म्हणजे चौथ्या डॉक्युमेंटमध्ये एकूण 4 डॉक्युमेंट देण्यात आले, 4 पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही जोडून द्यायचं आहे, वंशावळ जनरॉलॉजी जर मागणी केली तर। 5वा डॉक्युमेंट आहे शपथपत्र, म्हणजे ॲफिडेविट, की तुम्ही केंद्र सरकारच्या उद्देशाने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहात, जातीबाबत खोटी माहिती दिली की याचं शपथपत्र तुम्हाला नोटरीमधून त्या ठिकाणी काढायचं आहे। आणि हे तुमची माहिती जर खोटी आढळली तर तुमच्यावर FIR सुद्धा होऊ शकते आणि जेलसुद्धा होऊ शकतो मित्रांनो, तर खोटी माहिती द्यायची नाही। 6वा डॉक्युमेंट आहे पासपोर्ट साईज फोटो, म्हणजे 2 ते 3 नग, 2 ते 3 आपल्याला पासपोर्ट फोटो आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचे आहे। आता प्रोसेस काय असेल, कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंट पर्पजसाठी आपण घेतोय, तर त्याची प्रोसेस काय असेल, पहिली स्टेप असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरायचं आहे। बघा, काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन असेल, काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन असेल, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर अप्लाय करायचं तर आपले सरकार.government.in वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता। इथे आपल्याला करायचं नसेल तर डायरेक्ट आपण SDM ऑफिस किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आपल्याला काढायचं आहे। तर वेबसाईटसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले, त्या वेबसाईटवरती तुम्ही अप्लाय करू शकता ॲप्लिकेशन। दुसरी स्टेप आहे कागदपत्र अपलोड जोडणे, आपल्याला जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे ते डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे आहे। वरील सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करा किंवा झेरॉक्स जोडून द्यायचे आहे। तिसरी स्टेप आहे तहसील कार्यालयात सबमिट करणे, जर ऑनलाईन अर्ज केला नसेल तर फॉर्म आणि कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये सबमिट करायचं, उपविभागीय अधिकारी SDM यांच्याकडे सबमिट करावीत। म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन सबमिट केलं नसेल तर ऑफलाईन या ठिकाणी जाऊन तुम्ही सबमिट करू शकता। स्टेप 4 असेल व्हेरिफिकेशन, तपासणी प्रक्रिया काय असेल, अधिकाऱ्याकडून कागदपत्राची पडताळणी केली जाते। काही वेळा ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून तुमच्या जातीच्या प्रत्यक्ष तपासणी होते, चौकशी होते। 5वी स्टेप आहे जात प्रमाणपत्र मिळणे। आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपल्याला किती दिवस लागू शकतात, 15 ते 30 दिवस आपल्याला लागेल। पोस्टाने ऑनलाईन डाउनलोड करता येते, जर ऑनलाईन अर्ज केला असेल तर जर ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकता किंवा पोस्टाने सुद्धा तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट मिळू शकते।
जर तुम्ही ऑफलाईन ॲप्लिकेशन सबमिट केलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि तुमच्याकडे जे पावती जर दिली असेल, ॲक्नॉलेजमेंट स्लिप तुमच्याकडे दिली असेल, ती स्लिप घेऊन तुम्ही तुमचं त्या ठिकाणी मागू शकतात. आता विशेष काय आहेत, म्हणजे मुद्दा काय आहे, माहिती कशासाठी हा जात सर्टिफिकेट कुठे लागतो, तर बघा UPSC असेल, SSC, बँक, रेल्वे, सरकारी नोकरीसाठी हा कास्ट सर्टिफिकेट लागतो. आणि राज्य व केंद्र सर्टिफिकेट वेगळं असतं. हे बघा लक्षात ठेवायचं, राज्य आणि केंद्राचं कास्ट सर्टिफिकेट वेगळं असतं किंवा होय केंद्रासाठी वेगळा नमुना लागतो आणि व्हॅलिडिटी सामान्य आजीवन वैध प्रमाणपत्र. परंतु काही संस्था ताज्या सर्टिफिकेटची मागणी करतात. 6 महिने 1 वर्षापर्यंत जुने चालते. आता आपल्याला नमुना नंबर फॉर्मॅट जर तुम्हाला हवं असल्यास, तुम्हाला फॉर्मॅट हवं असल्यास सेंट्रल गव्हर्नमेंट कास्ट सर्टिफिकेट PDF नमुना SC ST OBCसाठी तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ॲफिडेविट फॉर्मॅट इन मराठीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि तुमच्या सोयीनुसार कृपया बघा तुम्ही कोणत्या जातीसाठी अर्ज करू इच्छितो. उदाहरणार्थ SC ST OBC NT इतर या कॅटेगरीसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. त्यावरून तुम्ही तुमच्या अधिक माहिती आणि तुमचं सर्व माहिती घेऊन घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमचं सेंट्रल पर्पजसाठी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी तुम्ही तुमचं जॉब लागला असेल तर तुम्ही हा कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं. बघा ज्या वेळेस आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते किंवा आपल्याला माहीत नसतं किंवा तुमच्या मित्रांना माहीत नसेल की आपण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपण एखादी एक्झाममध्ये एखाद्या भरतीमध्ये क्वालिफाय झालं असेल तर हा डॉक्युमेंट काढून ठेवायचं. नाही तर तुमचं काय होईल, त्या ठिकाणी जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या ठिकाणी तुमचं निवड होऊनसुद्धा तुमचं त्या ठिकाणी रिजेक्शन होईल. तर हे लक्षात ठेवायचं. सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब असेल तर आपल्याला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आपल्याला वेगळं असतं, ते काढावं लागतं. तर हे डॉक्युमेंट लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. खाली हा सबस्क्राईब बटन दिसत आहे, या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसते. धन्यवाद.